केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या घरच्या स्नेहभोजनाला ठाकरेंचे खासदार उपस्थित. खासदार संजय जाधव, खासदार नागेश पाटील आष्टीकर, खासदार भाऊसाहेब वागचौर यांचीही उपस्थिती. श्रीकांत शिंदेंच्या घरी झालेल्या स्नेहभोजनाला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार संजय दिना पाटील उपस्थित. महाराष्ट्र सदनामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सत्कारानंतर पार पडला होता स्नेहभोजनाचा कार्यक्रम. नागेश पाटील आष्टीकरांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाला शिंदेंच्या शिवसेनेचे 2 खासदार उपस्थित. नरेश म्हस्के आणि श्रीरंग बारणे आष्टीकरांच्या स्नेहभोजनाला होते उपस्थित. प्रतापराव जाधवांकडे स्नेहभोजनासाठी गेल्याची ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकरांची कबुली. जेवलो नाही, केवळ 5 मिनिटं थांबलो. ऑपरेशन टायगर वगैरे काही नसल्याची दिली प्रतिक्रिया. ऑपरेशन टायगर फेल असल्याची ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांची प्रतिक्रिया. तसंच पत्रकारांना प्रतिक्रिया देताना खासदार संजय जाधवांची पत्रकारांशी अरेरावी. शिंदे गटाच्या नेत्यांनी बोलावलेल्या स्नेहभोजनाला जाण्यापूर्वी परवानगी घ्यावी. आदित्य ठाकरेंच्या खासदारांना सक्त सूचना. ठाकरे गटाचे खासदार नाराज. मंत्र्यांनी बोलावल्यानंतर जायला हवं. खासदारांनी बोलून दाखवली नाराजी. डिनर डिप्लोमसी वगैरे भंपक चर्चा. आम्ही निष्ठावंत आहोत. निष्ठावंतांनी कुठलेही आदेश देण्याची किंवा परवानगीची गरज नसते. अरविंद सावंतांची प्रतिक्रिया. शिंदेंच्या सत्कार सोहळ्याला ठाकरेंचे खासदार संजय दिना पाटलांची उपस्थिती. पवारांनी शिंदेंचा सत्कार करण्यावरून ठाकरेंनी व्यक्त केली होती तीव्र नाराजी. संजय दिना पाटील सत्काराला पवारांसाठी गेले असतील. आदित्य ठाकरेंची पुरस्कार सोहळ्यातील खासदार संजय दिना पाटील यांच्या उपस्थितीवर प्रतिक्रिया. कोणी कुणाचं कौतुक करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न. शिंदेंच्या सत्कारावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया. तर दिल्लीमध्ये शरद पवारांची भेट घेणार नाही. मुंबईत भेट होत असतात. आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया. महादजी शिंदे पुरस्कार सोहळा साहित्य महामंडळाच्या परवानगीशिवाय झाल्याची माहिती. सोहळ्याबाबत मराठी साहित्य मंडळाला माहितीच नव्हती. तसेच कार्यक्रमाची परवानगीही आयोजकांनी घेतली नसल्याची माहिती. शिंदेंच्या सत्कारांवरील आक्षेपांनंतर ज्योतिरादित्य शिंदे संतप्त. हिंदुत्वाचा अपमान करणाऱ्यांना मराठ्यांचा सन्मान कसा समजेल. एक्स पोस्ट करत ज्योतिरादित्य शिंदेंनी केली विचारणा. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते राजन साळवींनी दिला उपनेतेपदाचा राजीनामा. आज शिंदेंच्या शिवसेनेमध्ये करणार प्रवेश. विकासासाठी शिंदेंसोबत जाणं योग्य राहील असं वाटल्यानं शिंदेंसोबत जातोय. राजन साळवींची माझाला प्रतिक्रिया. तर ठाकरेंकडे भावना व्यक्त केल्या, मात्र काहीही कारवाई न झाल्याचीही साळवींकडून व्यक्त केली खंत. एकनाथ शिंदे हे आपले पहिल्यापासून गुरु होते. पक्षप्रवेशाआधी त्यांचा आशीर्वाद घेतला. मुंबईत आल्यावर एकनाथ शिंदेंसोबत झालेल्या बैठकीनंतर राजन साळवींची प्रतिक्रिया. राजन साळवींचे समर्थक मुंबईमध्ये दाखल. नवी मुंबईच्या सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये शेकडो कार्यकर्ते रात्रीपासून मुक्कामी. तर पक्षप्रवेशाआधी राजन साळवी करणार शक्ती प्रदर्शन. आमदार किरण सामंत यांनी राज ठाकरेंची घेतली भेट. एकीकडे राजन साळवींचा पक्षप्रवेश होत असताना किरण सामंत राज ठाकरे भेटीला महत्त्व. साळवींच्या पक्षप्रवेशानं किरण सामंत नाराज असल्याची चर्चा. राजन साळवी हे केवळ आमदार होते, ते म्हणजे अख्खी शिवसेना नाही. राजन साळवींच्या शिंदेंच्या शिवसेनेतील पक्षप्रवेशावर अंबादास दानवेंची प्रतिक्रिया. राजन साळवी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतात, यात फार काही आश्चर्य वाटलं नाही. विनायक राऊतांची प्रतिक्रिया. तर विधानसभेमध्ये पराभव झाल्याच्या दुसऱ्या दिवशीपासूनच त्यांनी भविष्याकरता मार्ग शोधायचा प्रयत्न केला. राऊतांची टीका. जातायत त्यांनी जावं असं पक्षातील नेत्यांनी म्हणण्यापेक्षा कोणीतरी याबाबत पुढाकार घेणं गरजेचं. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधवांची प्रतिक्रिया. गृहराज्यमंत्री योगेश कदम ठाण्यातील शुभदीप निवासस्थानी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला. राजन साळवींच्या पक्षप्रवेशासाठी योगेश कदमांना बोलावण्यात आल्याची माहिती. संगमेश्वर चिपळूण विधानसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे माजी आमदार सुभाष बने 15 फेब्रुवारीला शिंदेंच्या शिवसेनेमध्ये करणार प्रवेश. बने यांच्यासह अनेक कार्यकर्तेही करणार प्रवेश. स्वास्थ्यासाठी राजन साळवी शिवसेनेमध्ये प्रवेश करत असल्याचं कार्यकर्त्यांनी सांगितलं. अंजनी दमानी यांची एक्स पोस्ट.
तर ऑपरेशन टायगर सारख्या कुठल्याही पक्षाच्या घोडेबाजारांचा गौरव नको, दमानी यांची माध्यमांना विनंती. नाशिकच्या 2 माजी नगरसेवकांचा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील शुभदीप निवासस्थानी झाला पक्षप्रवेश. मीरा भाईंदरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का. 3 माजी नगरसेवकांचा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश. कुडाळमधील 9 माजी नगरसेवक आज भाजपमध्ये करणार प्रवेश. यामध्ये 7 ठाकरेंचे तर 2 काँग्रेसचे माजी नगरसेवक असल्याची माहिती. तर भाजपचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये पार पडणार पक्षप्रवेश सोहळा. वीस वर्षांपूर्वी नारायण राणेंनीही पालकमंत्री असताना विरोधकांना संपवण्याचं काम केलं. केसरकरांना जिल्हा नियोजन बैठकीच्या बाहेर घालवलं. मात्र असा उन्मत्तपणा फार दिवस चालणार नाही, वैभव नाईकांची टीका. धनंजय मुंडेंना कारणे दाखवा नोटीस. उमेदवारी अर्ज भरताना खरी माहिती दडवल्याबाबत करुणा मुंडेंनी दाखल केलेल्या ऑनलाईन तक्रारीच्या अनुषंगानं परळीच्या फौजदारी न्यायालयाची मुंडेंना नोटीस. अजित पवार यांची भेट न घेता सुरेश धस बीडला रवाना. अजित पवारांची वेळ न मिळाल्यानं सुरेश धस बीडला निघून गेल्याची माहिती. तर जिल्हा नियोजन विभागाच्या कामांची चौकशी करण्याची धस करणार होते मागणी. खंडणी प्रकरणामध्ये पोलीस कोठडीमध्ये असलेल्या सुदर्शन घुलेच्या आवाजाचे नमुने घेतले जाणार. सुदर्शन घुलेची उद्या पोलीस कोठडी संपणार. महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पथकाची नेमणूक. पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी स्थापन केलं पथक. मुंडे कुटुंबियांनी पोलीस अधीक्षकांच्या भेटीनंतर प्रकरणाचा तपास करण्यासाठी पथक केलं स्थापन. उमरग्याचे आमदार प्रवीण स्वामी यांच्या जात वैधता प्रमाणपत्राचे प्रकरण. आज औरंगाबाद खंडपीठात सुनावणी. तर शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी दाखल केलेल्या याचिकेवरही होणार सुनावणी. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून तयारीला वेग. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मुंबईमध्ये सभासद नोंदणी मोहीम. 26 फेब्रुवारीला सभासद नोंदणी मोहिमेमध्ये स्वतः अजित पवार भाग घेणार. अपात्र महिलांना लाडकी बहीण योजनेचा यापुढे लाभ मिळणार नाही. मात्र आतापर्यंत जो निधी त्यांना मिळालाय तो निधी त्यांच्याकडून परत घेणार नाही. एका कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. छत्रपती शिवाजी महाराज नसते तर भारतामध्ये कित्येक पाकिस्तान असतं. सातारा विद्यापीठातल्या पदवी प्रदान कार्यक्रमामध्ये राज्यपाल CP राधाकृष्णन यांचं वक्तव्य. महापालिका निवडणुकांच्या आधी मनसेमध्ये मोठे फेरबदल होणार. फेब्रुवारीच्या शेवटपर्यंत पक्षांतर्गत बैठका घेऊन ठरवली जाणार आचारसंहिता. नागपुरात बहुजन समाजवादी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी. प्रभारी अशोक सिद्धार्थ आणि माजी प्रदेशाध्यक्ष संदीप ताजने यांची पक्षातून केली हकालपट्टी. मुंबईमध्ये उमेद अभियानांतर्गत घेण्यात येत असलेल्या महालक्ष्मी सरस अभियान वादाच्या भोवऱ्यात. स्टॉलसाठी 20,000ची मागणी केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल. तर अनेक महिला बचत गटांनी स्टॉल न मिळाल्यानं व्यक्त केली नाराजी. इंडियाज गॉट टॅलेंट शोचं सर्वच एपिसोड डिलीट केले जाणार. समय रैनाचे स्पष्टीकरण. तर माझा उद्देश प्रेक्षकांना हसवणं एवढाच होता, रैनाची माहिती. धीरेंद्र शास्त्री यांची रणवीर अलाहाबादिया आणि समय रैना यांच्यावर टीका. दोघांनाही माफ करता कामा नये, धीरेंद्र शास्त्रींनी केली मागणी. पुण्यातील खासगी शाळेमध्ये बॉम्ब ठेवल्याच्या पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या कंट्रोल रूमला फोन आणि मेल. शाळेमध्ये पाहणी केली असता तर कोणीतरी खोडसाळपणा केल्याचं आलं समोर. साताऱ्यातील शिरवळमध्ये MIDC परिसरामध्ये तरुणाची हत्या. जुन्या वादातून युवकाची हत्या झाल्याची माहिती. हत्या केल्यानंतर संशयित आरोपीचं पोलिसांसमोर आत्मसमर्पण. भंडाऱ्यामध्ये शासकीय कामावर चोरीच्या वाळूचा वापर केला जातोय. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते चरण वाघमारे यांचा आरोप. सरकारी कामातून रॉयल्टीचे पैसे कापले जात असतील तर मग कारवाई कशाला, वाघमारेंचा सवाल. नाशिकमध्ये महिलेची आर्थिक फसवणूक करणाऱ्या भोंदूबाबाला दंड. पूजा विधी करूनही फरक न पडल्यानं महिलेची जिल्हा ग्राहक आयोगाकडे धाव. पूजा विधीला भरलेले 2.5 लाख रुपये परत करण्याचं भोंदूबाबाला निर्देश. अकोल्यामध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांकडून एसटी बसची तोडफोड. तेलंगा खुर्द गावातील मनसेच्या शाखेचं बॅनर
अज्ञात व्यक्तीने फाडल्याच्या निषेधार्थ तोडफोड झाल्याची माहिती. 4 ते 5 जणांवर गुन्हे दाखल. कराड चिपळूण महामार्गावरती कोल्हापूर रोहा बसवर अज्ञातांकडून दगडफेक. बसचं मोठं नुकसान. घाटकोपर होर्डिंग प्रकरण. दुर्घटनेची चौकशी करणाऱ्या समितीला अहवाल सादर करण्यासाठी 31 मार्चपर्यंत मुदतवाढ. गृह विभागानं काढले आदेश. सांगलीच्या पेठ नाक्याजवळ एका गोदामाला आग. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज. कोट्यवधींचा माल जळून खाक. पुण्यामध्ये आणखी एका रुग्णाचा जीबीएसमुळे मृत्यू. खासगी रुग्णालयामध्ये रुग्णाच्या मृत्यूची नोंद. तर राज्यामध्ये आतापर्यंत जीबीएसमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 8 वर. प्रदूषणकारी प्लास्टिकच्या फुलांवर बंदी का नाही? उच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश. तर प्लास्टिकच्या फुलांचा पुनर्वापर करता येईल का? केंद्र सरकारला प्रतिज्ञापत्रावर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश. बाप्पाच्या मूर्ती या शाडूच्या मातीच्या हव्यात. मुंबई महापालिका मार्च महिन्यापासून मोफत माती देणार. 100 रुपयांमध्ये जागेचं रजिस्ट्रेशनही केलं जाणार. सोलापुरात एमपीएससी परीक्षेमध्ये 2 बहिणींनी केलं घवघवीत यश संपादन. संजीवनी भोजने आणि सरोजनी भोजनेचं सर्वत्र कौतुक. भायखळा उड्डाणपुलाचं 60% काम पूर्ण. ऑक्टोबर 2025 पर्यंत उड्डाणपूल वाहतुकीसाठी होणार खुला. आयुर्मान संपल्यानं भायखळा पुलाची पुनर्बांधणी. शिर्डीमध्ये साई परिक्रमा महोत्सव साजरा. पारंपरिक वाद्याच्या तालावर साई नामाचा जयघोष करत हजारोंच्या संख्येनं भाविक परिक्रमा महोत्सवामध्ये सहभागी. 13 वर्षांनंतर रंगली दिवे आगारमध्ये बैलगाडी शर्यत. शर्यतीमध्ये 70 बैलगाड्या तर 10 घोडागाड्यांचा समावेश. हिंगोलीमध्ये लहाडी पौर्णिमेनिमित्त येडोबा महाराजांची यात्रा. नवस फेडण्यासाठी आगीच्या निखाऱ्यावर चालण्याची अघोरी परंपरा पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.